मित्र हो, अतिशय सुंदररित्या या पालखीच्या द्वारा हे पुस्तक आपल्याकडे जाणार आहे। एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट। मित्रों, काही दिवसापूर्वी आपण लक्ष्मीची इंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः। आजच्या या भव्य अशा प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मंचावर विराजमान ज्यांना आताच आपण ऐकलं आणि जेव्हा ते आपल्या या सांसारिक जीवनाविषयी बोलत होते गमतीच्या माध्यमातून, आणि असं पण एरवी जेव्हा आम्हाला भेटायला पती येतो आणि तो पत्नीची कंप्लेंट करत असतो किंवा पत्नी येते आणि ती पतीची परिवाराची कंप्लेंट करत असते, तेव्हा आमचा आत्मविश्वास आणखी वाढतो आणि असं वाटतं की आपला जो निर्णय आहे तो 100% योग्य आहे। मला तर मागे एक भगिनी आली, म्हणे महाराज मला असा आशीर्वाद द्या, मुझे ऐसा आशीर्वाद दो कि मेरी समझदार लड़के से शादी हो जाए, समझदार आदमी से शादी हो जाए। मैं मतलब ये होगा ही नहीं तो आशीर्वाद देने का कोई कारण ही नहीं है। बोले क्यों, मेरी शादी समझदार व्यक्ति से क्यों नहीं होगी? मैं बोला नहीं होगी तो मैं आशीर्वाद दे ही नहीं सकता। बोले क्यों, मेरी शादी समझदार आदमी से नहीं होगी। मैं कहा समझदार आदमी तो कभी शादी नहीं बनाता। आता तुमचं झालंय, आता काही विषय नाही। ह्या गमती आहेत। मी मंचावर विराजमान आदरणीय काका आणि सर्वांचं अभिनंदन करतो, मी सर्वांना धन्यवाद देतो, अभिवादन करतो आणि विशेष म्हणजे प्राध्यापक राजेंद्र सर यांनाही मी शुभेच्छा देतो या सगळ्या प्रकाशनाबद्दल। आणि या निमित्त सरांच्या निमित्त प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त या ठिकाणी आज कवी संमेलनाचं सुंदर आयोजन, मला तरी मी पहिल्यांदाच आपल्या परिसरात कवी संमेलन आयोजन हे ऐकलं आणि आज आपण सुरुवातीला ज्या कविता ऐकल्या, आता ज्या काकांनी कविता सादर केल्या, मध्यंतरी जसं मधूनच आपल्याला थोडंसं आंबट पाहिजे असतं की नाही, लोणचं आचार बाजूला, तसा मध्येच थोडासा आचार पण आपण डॉक्टरांच्या माध्यमातून तो पण आपण चाखला। मला नव्हतं माहिती की डॉक्टर कविता पण करतात, एवढा वेळ त्यांना मिळतो वगैरे, परंतु कवी संमेलन आयोजन करून एक आवड आपल्या परिसरात त्या माध्यमातून निर्माण झाली। कारण की माझ्या मते कवी जेव्हा एखाद कविता तयार करत असतो तेव्हा त्याने खूप अभ्यास केलेला असतो। मला वाटतं एखाद्या कवी मनाची एकही कविता आपण श्रवण केली तर 15 पुस्तकं वाचली असं समजायला हरकत नाही।
कारण की 15 पुस्तकं आणि 50 माणसं वाचता आली ना की मग एखादा कवी कविता करू शकतो. आणि कवी मन हे आधी माणसं वाचत असतं, माणसाला वाचत असतं. कवी मन हे संवेदनशील असतं. कवी मन ही खूप बारकाईने विचार करणारं असतं. तेव्हा एखादा कवी ज्याचा असा स्वभाव आहे तो ती कविता लिहू शकतो, ती सादर करू शकतो. आणि त्या कवितेतील एकही वाक्य, एक वाक्यसुद्धा आपल्याला फार मोठे प्रेरणा देऊ शकतं. मी अशा कवी मनाला, कवी हृदयाला प्रणाम करतो. त्या सर्व कवींना मी धन्यवाद देतो की तुम्ही या माध्यमातून समाज जागृतीचं आणि आज समाजाला जी सत्यता, आज वास्तविकता जी आपण कवितेच्या माध्यमातून प्रगट करीत आहात, मी त्यासाठी सर्व कवी हृदयाला, कवी मनाला आणि सर्व कवींना मी धन्यवाद देतो. परमेश्वराकडे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, निरामय आयुष्यासाठी प्रार्थना करतो. आणि किती मोठं कारण ठरू शकतं हे कवी मन. आपल्या जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे आणि आज आपण जर त्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नामकरण बघितलं तर कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यालय, महाविद्यालय आज त्याचं नामकरण झालंय. ज्या कवी होत्या, म्हणजे जरी त्या शेती काम करायला जायच्या किंवा ज्यांना आपण अशिक्षित म्हणत होतो, शेती काम करायच्या, त्या कवयित्री उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला असायचं कारण फक्त एक आहे, त्यांचं कवी मन, कवी हृदय आणि प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन. आणि या प्रकृतीमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत असते, खुणावत असते, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी केलेल्या सगळ्या रचना आणि कविता, म्हणजे मला तरी वाटतं की एक गुण प्रत्येक कवीमध्ये असतो जो भगवान दत्तात्रयांच्याकडे होता. जो जयाचा घेतला गुण तो गुरु केला जाण. म्हणजे जसं भगवान दत्तात्रयांनी जिथून चांगलं घेतलं त्याला गुरु म्हणून स्वीकारलं, तसं कवी पण प्रत्येक ठिकाणून त्याला जे जे काही चांगलं मिळतं ते चांगलं तो संग्रह करीत असतो. म्हणून बहिणाबाईंच्या कविता सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. आपण त्यांच्याही कविता ऐकल्या पाहिजे. एक साधारण महिला, परंतु जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बहिणाबाईंनी आपल्या प्रत्येकाला दिला. आणि तुम्हाला जीवन कळालं, जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन मिळाला की मग आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी बनवू शकतो. एक आपल्याला नवी दृष्टी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी सोप्या माध्यमातून दिली.